Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious time it is. किती सुंदर वेळ आहे ना ही. God will surely bless you tonight. देव नक्की तुम्हाला आज रात्री आशीर्वादित करेल. His eyes are upon you त्याचे डोळे तुमच्यावर आहेत and He knows what you need. आणि देवाला ठाऊक आहे तुमच्या गरजा काय आहेत. He knows what your pain is. देवाला माहित आहे तुमच्या वेदना काय आहेत. He knows what your sorrow is. देवाला हे पण माहिती आहे की तुमचं दुःख काय आहे. And He will definitely help you आणि tonight. देव नक्की आज रात्री तुम्हाला मदत करेल. Praise God. देवाला धन्यवाद. And at the end we are going to pray for you. अखेरीला सगळ्यांसाठी प्रार्थना आम्ही करणारच आहोत. And God will release His blessings in your life. आणि देव त्याचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांच्या जीवनावर मोकळे करेल. But first we will hear the word of God. पण प्रथम आपण देवाचं वचन ऐकूया. What God has to tell us this evening. देवाला आज सायंकाळी आपल्याला काय सांगायचं आहे ते पाहूया. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 86 verse 17. स्तोत्र संहिता 86 आणि त्यातलं 17वं वचन यावेळेला आपण सगळ्यांनी काढू. If you have got your Bibles, kindly open to Psalm 86 verse 17. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर कृपया सर्वांनी उघडा. स्तोत्र संहिता 86 आणि त्यातलं 17वं वचन. Because it is God's word that is going to put you over in life. कारण देवाचं वचनच तुम्हाला आयुष्यामध्ये उत्कर्षाला आणणार आहे. Amen. आमेन. Show me a sign for good, that those who hate me may see it and be ashamed. Because you, Lord, have helped me and comforted me. स्तोत्र संहिता 86 आणि त्यातलं 17वं वचन म्हणतं, कुशलाचे चिन्ह मला दाखीव, म्हणजे चांगल्याचे काहीतरी चिन्ह मला दाखीव, अशासाठी की माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे आणि ते लज्जित व्हावे, कारण तू हे परमेश्वरा माझे सहाय्य व समाधान केलेले आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. This is the kind of prayer that brings speedy answers. अशा पद्धतीची जी प्रार्थना असते ना ती पटकन उत्तर आणते. This is the kind of prayer that moves mountains. अशा पद्धतीची प्रार्थना डोंगर हलवते. This is the kind of prayer that moves the heavens. अशा पद्धतीची प्रार्थना स्वर्ग हलवते. The kind of faith असा विश्वास that doesn't just hope, की जो केवळ आशा ठेवत नाही but it also pulls on the heart of God. तर आशा ठेवून देवाचं हृदय सुद्धा स्वतःकडे खेचून घेतो असा विश्वास. Praise God. देवाला धन्यवाद. And so when you say, आणि म्हणून जेव्हा तुम्ही असं म्हणता God, do something good in my life, की परमेश्वरा माझ्या जीवनात काहीतरी चांगलं कर, something that I'll be happy about, असं काहीतरी माझ्या जीवनात कर की ज्यातून मला आनंद मिळेल, so that even those who hate me, की जी माणसं माझा तिरस्कार करतात ती माणसं सुद्धा they will know that you are with me, त्या माणसांना सुद्धा कळेल की तू माझ्या सोबत आहे, that you love me, की तुझं माझ्यावर प्रेम आहे, असं काहीतरी कर, that you care for me. तुला माझी काळजी आहे. Just show me one token, केवळ मला एक चिन्ह दाखव, a little evidence, मला कुठून तरी एक छोटासा पुरावा दे, a little bit of hope, आणि कुठून तरी एक आशेचा छोटा किरण मला दाखव, and I will know म्हणजे मला कळेल that you are with me. की तू माझ्या सोबत आहे. माझ्या वैऱ्यांना पण ते बघून समजेल Yes. की देव याच्या बरोबर आहे बरं का. Praise God. देवाला A धन्यवाद. little sign. एक छोटस चिन्ह मला दे. Praise God. देवाला धन्यवाद. See, you are not praying from pride. बघा, तुम्ही काही घमेंडीतून प्रार्थना करत नाहीये. You are not asking God with pride. तुम्ही काही घमेंडीनं ही प्रार्थना करत असताना देवाला काही मागत नाहीये. You are not saying, Lord, show me a token out of pride. तुम्ही असं नाही म्हणत आहे. घमेंडीनं अभिमानानं तुम्ही म्हणत नाहीये की देवबाप्पा मला काहीतरी चिन्ह दाखव. But out of desperation, तर तुम्ही एवढे व्याकुळ झालेले आहात out of expectation, आणि त्या आशेपायी you are saying, तुम्ही असं I म्हणताय don't want to see the whole thing. की मला संपूर्ण चित्र नाही बघायचं. Even a little hope, एक छोटीशी आशा जरी तुम्हाला दिली, a little sign, एक छोटंसं चिन्ह जरी तुम्हाला दिलं, a little rainbow in my life, एक छोटंसं सप्तरंगी धनुष्य माझ्या जीवनात जरी तुम्हाला दाखवलं, I'll be satisfied. त्यातून माझं समाधान होईल देवबाप्पा. I know then मग मला कळेल you are working on behalf की of me. माझ्या वतीनं तू कार्य करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now this is not a casual prayer. आता ही काही आरामात ताणून केलेली प्रार्थना नाहीये, This is not a bedtime whisper. किंवा ही प्रार्थना झोपताना थोडस चुटपुटलेली प्रार्थना नाही. This is a midnight cry. तर मध्यरात्रीच्या वेळेला त्याने देवासमोर केलेली ही आरोळी आहे. The kind that says,
अशा पद्धतीची प्रार्थना जी म्हणते, I can't go another day unless I know you are with me. जोवर मला हे कळत नाही की तू माझ्या सोबत आहेस, तोवर आता मला दुसऱ्या दिवसाला तोंड देता येणार नाहीये. Lord, प्रभू, even little by little, थोडं थोडं का, if you can show me थोडं थोडं का होईना, जर तू मला दाखवलं that you are with me, की तू माझ्या सोबत आहेस, that you are helping की me, तू मला मदत करत आहेस, a little ray of hope, एक थोडस कुठेतरी आशेचा किरण मला not दाखव. a full sunshine, जरी मला संपूर्ण सूर्यप्रकाश तू नाही दाखवला, a little candle light, एक छोटस मेणबत्तीचा प्रकाश कसा पडतो तसा जर दाखवला, I will hold on to it तर मी त्याला धरून जगीन. because I know कारण मला माहित आहे, if you start, तू जर सुरुवात केली you will end it in तर my life. अखेर पण तूच करणार आहेस. Praise God. तर मला छोटासा आशेचा किरण दाखव दे बापा. And this is also called faith. आणि याला विश्वास सुद्धा म्हणतात. And God responds for this kind of faith. आणि परमेश्वर अशा पद्धतीच्या विश्वासाला प्रतिसाद देतो बर का. Lord, प्रभू, not tomorrow, उद्या नाही, but today. आजच मला दाखव. Tomorrow you can complete it, आणि उद्या तू ते पूर्ण कर. but now, पण आता at least something, काहीतरी थोडस तरी चिन्ह मला दाखव a दे. little bit, Lord. एक थोडस काहीतरी चिन्ह लक्षण मला दाखव. Not next week, मला पुढच्या आठवड्यात वगैरे नाही, but today. आज. Not today, आज नाही, but now. आता. Praise God. आता मला काहीतरी तू आशेचा किरण दाखव. Right now. आता बसल्या जागी. And as you raise your voice, आणि मग जसं तुम्ही तुमचा आवाज देवाकडे कराल, as you raise your heart to God, जसं तुम्ही तुमचं हृदय देवाला द्याल, as you dare to believe in God, आणि जसं तुम्ही देवावर विश्वास ठेवायची हिम्मत कराल, be assured, एक खात्री बाळगा, God will move on your behalf. देव तुमच्या वतीनं कार्य करेल. God will move on your behalf. देव तुमच्या वतीनं कार्य करेल. In fact, God has already started moving right now. आणि उलटपक्षी आता या वेळेला सुद्धा देवाने कार्य करायला सुरुवात केलेली A आहे. sign is coming. एक चिन्ह येत आहे. A sign from heaven is coming to एक you. स्वर्गातनं चिन्ह तुमच्यासाठी येत आहे. A shift is happening right now. एक बदल आता या वेळेला घडत आहे. Even as you are seated, जसे तुम्ही आता इथे बसलेले आहात, whisper to God, बसलेले असताना सुद्धा देवाशी थोडस चुटपुटा Lord, सांगा की प्रभू, I don't want 1 lakh rupees. मला 1,00,000 रुपये वगैरे नकोय. At least start with 5,000. थोडस कुठेतरी 5,000 रुपये देऊन तरी मला मदत कर. At least start something with me. कुठेतरी थोडासा तरी शुभारंभ माझा कर. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, faith that cries with expectation जो विश्वास आशा ठेवून ओरडतो, always receives an answer with power. त्या विश्वासाला नेहमी सामर्थ्याचं उत्तर मिळतं. Praise God. देवाला धन्यवाद. A little faith, थोडासा विश्वास, a mustard seed kind of faith, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, a little hope थोडीशी आशा, can get the things rolling in your life. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनात गोष्टी घडवायला सुरुवात करतील. You don't need the whole miracle. तुम्हाला संपूर्ण चमत्कार पाहायची गरज पण नाही. Say, Lord, I don't need the whole miracle to rest. प्रभूला म्हणायचं की देवबाप्पा, मला आराम आणि विसावा मिळवायला संपूर्ण चमत्कार सुद्धा दाखवू नकोस. Sometimes कधी कधी peace is the first peace you can ask for. शांती तुम्ही पहिली गोष्ट देवाला मागा की देवबाप्पा, हृदयात माझ्या थोडी शांती घाल. At least start with peace, कमीत Lord. कमी शांतीने सुरुवात कर देवा. At least let me have a smile on my face. थोडं माझ्या चेहऱ्यावर हास्य आण देवबाप्पा, की माझ्यातली अशांती, माझ्यातली अस्वस्थता जाऊ दे. A little touch on my life. थोडासा एक स्पर्श माझ्या आयुष्याला तू दे. A little flicker of light. आणि थोडस कुठेतरी वात माझी मिणमिणती का होईना पण पेटव. And let me tell you, आणि मला सांगू द्या, a little flicker of light आणि मिणमिणती वात जरी असली ना, can chase a full room of darkness. तरी ती संपूर्ण खोलीतनं अंधार काढून टाकू शकते. One small whisper from God अगदी देवाकडनं आलेली एक लहान कुजबुज can calm a lifetime of noise in your life. सुद्धा आयुष्यभराचा जो गोंगाट तुझ्या आयुष्यामध्ये, आयुष्यभराचा जो गोंगाट चाललेला आहे, त्याला शांत करू शकते देवाची छोटीशी कुजबुज. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, at times कधी कधी you may not have the full answer, तुम्हाला संपूर्ण उत्तर मिळणार नाही, but you have a faithful God, पण तुझा देव विश्वासू आहे ना, and that's enough tonight. आणि तेवढं आज रात्री आपल्याला भास आहे. आपला देव विश्वासू आहे ना, तेवढं तुमच्या माझ्या सारख्यांना जगायला भास आहे. And God will give it to you tonight. आणि देव आज रात्री तुला देईल सुद्धा. A calm heart एक शांत हृदय देईल. itself is a proof आणि शांत हृदयच एक पुरावा आहे that heaven is working on your की behalf. स्वर्ग तुझ्या वतीनं कार्य करत आहे. हृदयातली ती थोडीशी का शांती होईना दाखवून देते
की प्रभू कार्य करतोय. Many of you have come here with restlessness. तुमच्यातले अनेक जण मात्र आज अशांतीनं या ठिकाणी आलेले आहेत. But as I started the word of God, पण जसं मी देवाचं वचन सुरू केलं, a calmness has come in your heart. एक शांतता तुमच्या हृदयात यायला लागली आहे. Say, आमेन. a calmness has come in your एक heart. शांती तुझ्या हृदयात आता यायला लागली आणि तू म्हणायला लागलायस की 5च मिनिटं झाली वचन सुरू होऊन, पण मला बरं वाटतंय. Praise God. देवाला धन्यवाद. And sometimes you reach to a point आणि मग कधी कधी तुम्ही अशा एका पॉइंटला येऊन पोहोचता where you don't need a big miracle. जिथं तुम्हाला मोठ्या चमत्काराची गरजही नाही. You just need a little token, बस एक छोटस काहीतरी चिन्ह a पाहिजे, small sign, एक छोटस काहीतरी लक्षण चिन्ह, a flicker of light. एक थोडीशी छोटीशी मिणमिणती वात असली तरी चालेल. Lord, that itself is enough to keep me going. प्रभू तेवढंही मला पुरेसं आहे आयुष्यात पुढे जायला. Lord, प्रभू please send me home with a small flicker. प्लीज आज मला घरी जाताना मिणमिणती वात का होईना पण ती पेटलेली वात घेऊन जाता येईल. Lord, प्रभू please send me home with little hope, आज घरी जाताना मला छोटीशी आशा देऊन घरी पाठव. a little touch, आज मला घरी जाताना एक थोडासा स्पर्श देऊन पाठव. a little healing. आज मला घरी जाताना थोडं का होईना पण आरोग्य देऊन घेऊन जा, That will make me to have good night's sleep. ज्यातनं मला आज रात्री छान झोप येईल. Praise God. देवाला धन्यवाद. I don't want the whole thing tonight. मला संपूर्ण गोष्ट आज रात्री आता लगेच वगैरे नकोय. A little peace, Lord, मला enough. थोडी शांती पाहिजे देवबाप्पा, तेवढं मला बास A आहे. small testimony in my life. एक छोटी साक्ष माझ्या जीवनात कर, मला तेही खूप आहे. Just enough to go home and sleep well. बस मी घरी जाऊन शांतीनं झोपावं एवढंच काहीतरी कार्य माझ्या जीवनात कर. That's not weak faith. आणि त्याला काय अशक्त दुबळा एवढूसा असा विश्वास म्हणत नाही. That is real faith. यालाच खरा विश्वास म्हणतात. विश्वास ठेवायला हिम्मत लागते. पास्टर आत्ताच म्हणाले विश्वास ठेवायला धाडस लागतं बेटा, आणि यालाच विश्वास म्हणतात. And faith that says, आणि जो विश्वास असं म्हणतो I still trust on you, O God. की तरीही माझा तुझ्यावर विश्वास आहे Though देवा. I don't see the whole miracle, जरी मला संपूर्ण चमत्कार दिसत नाहीये, even a small whisper from you tonight तरी आज रात्री तुझ्याकडून एक छोटस कुजबुजणं जरी झालं, is enough. एक छोटासा शब्द जरी कानावर तुझ्याकडनं पडला तर बास आहे. If you just breathe एक life in me, एक छोटासा श्वास तू माझ्यावर फुंकलास तरी बास. enough, Lord. बास झालं. एक जीवनाचा छोटासा श्वास माझ्यावर फुंक, Praise God. मला बास आहे देवबाप्पा. Bible speaks of a godly king, बायबल मध्ये एका भक्तिमान राजाविषयी लिहिलंय. a righteous man नीतिमान होता तो, whose name was Hezekiah. ज्याचं नाव होतं हिजकिया राजा. But one day एके दिवशी he noticed something wrong. हिजकिया राजाला काहीतरी चुकीचं दिसलं. There was pain in his legs चुकीचं दिसलं म्हणजे त्याला असं आढळलं की त्याचे पाय दुखतायत and there was swelling आणि पायाला सूज आहे and fatigue. आणि तो थकतोय. The doctors examined him डॉक्टरांनी त्याला तपासलं and looked down there at his feet आणि त्याचे पाय तपासले and then said the words no one wants to hear. आणि डॉक्टर असे काही शब्द त्याला बोलले की जे ऐकायची कुणाचीच इच्छा नसते. It is malignant ulcer. आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं की कॅन्सरस अल्सर आहे हा. कॅन्सरचा अल्सर झालाय तुला. The doctor said, डॉक्टर म्हणाले Your Majesty, की महाराज, राजा होता ना तो, तर I won't डॉक्टर hide it from you. डॉक्टर म्हणाले राजा होता तो, तर डॉक्टर मानानं त्यांना म्हणाले की महाराज मला तुमच्यापासून काही लपवायचं नाही, Because it is spreading fast कारण की हा कॅन्सर, हा अल्सर फार पटापट पसरतोय and there is nothing we can do. आणि आम्ही काही करू नाही शकत. See, when you get a death sentence, बघा अशा पद्धतीनं डॉक्टरांकडनं जेव्हा आपल्याला मृत्यूदंड मिळतो की आता आम्ही काही करू शकत नाही, right in the middle of your life, अगदी तुझ्या आयुष्याच्या मध्ये, it turns devastating. मग ते नाशकारक होतं ना. ती दुर्घटना होते की भर आयुष्याच्या मध्ये मी असताना मला डॉक्टर जो असं काहीतरी सांगतायत की ज्यातनं मला समजतंय की मी मरणार आहे, तर ते दुर्घटना आहे. Hezekiah was just 39 years old. हिजकिया किती वर्षाचा होता तेव्हा माहितीये? हिजकिया राजा फक्त 39 वर्षाचा होता. And in the prime of his life, म्हणजे भर जवानीमध्ये, no heir to the throne yet. अजूनपर्यंत त्याच्या पोटाला संतान नाही सिंहासनावर बसवायला. And so his heart broke. त्याचं हृदय तुटलं. He felt robbed. He felt cheated. त्याला असं वाटायला लागलं की माझं सगळंच लुटलं. And मला he cried out. आणि मग तो रडला देवासमोर. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 38 verses 10 and 12, यशा 38 त्यातलं 10 आणि 12 वचन, Hezekiah said, हिजकिया म्हणाला in the prime of my life, माझ्या भर जवानीमध्ये must I go through the gates of
death? आता या मृत्यूच्या दारातनं मी जायचं का? Will I never again see the people I love? मला मी ज्या लोकांवर प्रेम करतो ती लोक परत दिसणारच नाहीत का? My life has been blown away. माझं जीवन असं कसं फुंकलं गेलं? Like a shepherd's tent broke down in a storm. आणि असं कसं मला एखादा मेंढपाची आकडी कशी वादात तुटते तसं माझं जीवन कसं तुटतंय? Suddenly my life is over. आणि अचानक माझं जीवन संपल्यासारखं होतंय. And some of you seated here tonight may be feeling just like him. आणि आज रात्री तुमच्यातले काही जण जे इथे येऊन बसलेले आहेत, तुम्हाला पण हिजकिया राजासारखंच वाटत असेल की हे काय आहे? माझ्या भर जवानीमध्ये ही सगळी रोगराई, ही सगळी अस्वस्थता, असं कसं? Maybe people were watching me online. आणि कदाचित ऑनलाईन जी माणसं घरी बसून किंवा कुठेही बसून माझं ऐकतायत, You may be going through the same kind of turmoil. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीच्या त्रासातनं गदारोळातनं जात असाल. Your life was finally getting better. आणि सरतेशेवटी आता कुठे तुम्हाला वाटत होतं की माझं जीवन आता सुरळीत झालंय, And then the bad report comes. आणि अचानक काहीतरी वाईट बातमी आली, वाईट रिपोर्ट आला. Your marriage was healing. तुमचं लग्न आत्ताशी कुठे ठीकठाक होत होतं, विवाहामध्ये आरोग्य येत होतं, And then it collapsed again. आणि मग अचानक सगळं ढासळलं. The door was opening. आताशी कुठे दार उघडत होतं, And then it slammed shut again. आणि परत ते दार तुमच्या तोंडावर बंद झालं. What do you do काय करणार अशा वेळेला माणूस? जवान जरी असला तरी काय करणार when your story turns into disaster? जेव्हा तुमची जीवन कथा अशी दुर्घटनेत बदलते, And that you didn't deserve, you get it. आणि ज्यास तुम्ही योग्य नाही अशी गोष्ट तुम्हाला मिळते की ज्याला बघून तुम्ही म्हणता माझी ही तर लायकी नाहीये, तरी मला हे सगळं कसं मिळालं? Tonight, आज I have रात्री come to you with a promise. मी एक वचन घेऊन तुमच्याकडे आलोय. A promise from God. देवाकडनं मिळालेलं वचन घेऊन मी आलोय तुमच्याकडे. You don't need to give up. तुम्ही हार मानायची गरज नाही, You don't need to play dead. आणि तुम्ही मेल्यासारखं वागायची गरज नाही. Don't worry, things will change. अजिबात काळजी करायची नाही, गोष्टी बदलतील, Things will change. गोष्टी नक्की बदलतील, God will show you a ray of light. आणि देव तुम्हाला जीवनी मार्ग दाखवेल. Even in your dark times, अगदी तुमच्या काळ्या अशा वेळेत सुद्धा God will shed His light upon you. परमेश्वर त्याचा प्रकाश तुमच्यावर पाडून जाईल. Your rainbow will come. तुझं ते सप्तरंगी धनुष्य येणार आहे, It will come out after the storm. आणि वादळ संपल्यानंतर तुझं सप्तरंगी धनुष्य बाहेर येणार. Just hold on. केवळ देवाला धरून राहा, Keep on trusting Him. देवावरती विश्वास ठेवत राहा. God is working. परमेश्वर कार्य करत आहे. Even if you don't see His work, जरी तुम्हाला देवाचं कार्य दिसत नाही तरी सुद्धा त्याचं कार्य सुरू आहे. my God is working. माझा देव कार्य करत आहे, And on your part, आणि तुझ्या बाजूनं you turn to तू God. देवाकडे वळ, बस एवढंच कर. Seek His face. देवाचं मुख शोध, Cry to Him. देवासमोर रड, Pray to Him. देवाला प्रार्थना कर. He will change your देव situation. तुझी परिस्थिती बदलेल. तुझ्याकडनं तू एवढं करायचं, बाकी दिसत जरी नसलं तरी समजून घ्यायचं की देव कार्य करत Praise आहे. God. सगळंच मला दिसलं पाहिजे गरजेचं नाही. This pain won't last forever. या वेदना कायमच्या टिकणार नाहीयेत बेटा, But the promises of God will last forever. पण देवाची अभिवचनं कायमची टिकणार आहेत एवढं मात्र खरं. God never ends the story in the middle. परमेश्वर कधी कथा मध्यात संपत नाही. Your joy is coming. तुझा आनंद आता येणार आहे, So stay strong. तर बलवान राहा. Your sign for good चांगल्यासाठीचं तुझं चिन्ह is on the way. रस्त्यावर आहे, येत आहे. It is on the way. चांगलं चिन्ह तुझं रस्त्यावर आहे, निघालेलं आहे, येत आहे. Bible says बायबल म्हणतं Hezekiah called a prophet named Isaiah. मग हिजकिया राजाने एक यशया नावाचा देवाचा संदेष्टा त्या काळात होता त्याला बोलावलं, And Isaiah said, आणि तो यशया देवाचा सेवक हिजकिया राजाला म्हणाला, I have no good news for you either. माझ्याकडे सुद्धा महाराज तुम्हाला देण्यासाठी चांगली बातमी नाही. Set your house in order. तुमच्या घराची निर्वानिरव करा महाराज, Surely you are going to die. कारण तुम्ही नक्की मरणार आहात. म्हणजे त्यानेही सांगून टाकलं की तुम्ही सगळी आवरावर करा, तुम्ही लवकर मरणार आहात, There is no hope. आशा नाहीये. A man of God said there is no hope. देवाच्या सेवकाने महाराजांना सांगितलं आशा नाही. डॉक्टरांनी पण Doctor सांगितलं has होतं, said there is no hope. डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलं होतं की रिपोर्ट चांगला नाही, आशा नाही. And that was it. बास, म्हणजे आता संपलं. No prayer, no mercy from the man of God. आता काही प्रार्थना का दया देवाच्या सेवकाकडनं येणं काही बाकी राहिलं नाही, कारण देवाचा सेवक म्हणाला की महाराज हेच आहे बघा, आवरावर करा, तुम्ही मरणार आहात. He just gave a word of death. आणि मृत्यूचं वचन देऊन गेला तो. But पण King Hezekiah did not argue with the prophet. हिजकिया राजाने मात्र देवाच्या संदेष्टाशी किंवा सेवकाशी वाद
त्याला म्हणतात ना हुज्जत घातली, ती घातली नाही. He turned his face to the wall तर भिंतीकडे चेहरा वळवला and cried out to God, आणि हिजकिया राजा देवासमोर रडायला लागला Lord, की प्रभू, I have walked with you for so many years. अनेक वर्ष मी तुझ्या सोबत चालत आहे, I have lived right. मी योग्य जीवन जगलोय, I did what was right in your eyes. तुझ्या नजरेचे बरोबर तेच मी केलेलं आहे, Please heal me. प्लीज मला बरं कर. And आणि he had real tears in his eyes. खरे खरे अश्रू त्याच्या डोळ्यात आले, खरे खरे अश्रू. कारण काही अश्रू मगरमच्छ के आंसू असे असतात, पण ह्या राजाचे त्यावेळेला खरे खरे निघाले. He wept bitterly. फार रडला, खूप रडला. And Bible says heaven heard. आणि बायबल म्हणतं स्वर्गाने त्याची प्रार्थना ऐकली. Heaven heard. म्हणजे जिथून ऐकायला हवी होती, ज्यांनी ऐकायला हवी होती त्यांनी ऐकली. When Hezekiah turned his face to the wall, जेव्हा हिजकिया राजाने भिंतीकडे आपला चेहरा वळवला where there is no one else to look, आणि मग आता बघण्यासाठी म्हणजे समोर कोणीच नाही, कोणाकडे बघू आणि काय करू आता. when you don't have anybody to look on to for hope, तसं आपल्याकडे सुद्धा जेव्हा कोणी राहत नाही की आता मी कोणाकडे बघू ज्यांच्याकडनं मला आशा मिळणार आहे, कोणी राहिलंच नाही, look up. तेव्हा वर बघायचं. खालचे सगळे सोडले तरी चालतंय, वरचं कधी सोडायचं नाही. Because when man says it is over, कारण मनुष्य जेव्हा आपल्याला असं म्हणतो, ते faith संपलं. says not yet. विश्वास म्हणतो नाही नाही अजून नाही, आता कसं, आता नाही, एवढ्यात नाही संपणार. Amen. आमेन. And always remember, आणि नेहमी लक्षात a ठेवा, desperate cry व्याकुळ रडणं, moves the heart of a compassionate God. व्याकुळतेनं केलेला आक्रोश देवाच्या हृदयाला हादरवून सोडतो आणि देवाला कळवळा येतो. Praise God. देवाला धन्यवाद. And real Amen. faith does not whisper, आणि खरा विश्वास कुजबुजत नाही. it weeps. खरा विश्वास कुजबुजत नाही, खरा विश्वास रडतो, It sheds tears. रडतो. रोना तो पडेगा ही, रोना ही चाहिए, रडतो And it wrestles आणि झुंज करतो. डोळे तर भिजले पाहिजे बेटा, नाही तर मजा नाही. until heaven responds. स्वर्ग जोवर उत्तर आणि प्रतिसाद देत नाही, डोळे तर भिजलेच पाहिजे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, midnight prayers, मध्यरात्रीला जागून केलेली प्रार्थना they open morning doors for you. सकाळची दारं तुझ्यासाठी उघडते. मध्यरात्रीला रडून केलेली प्रार्थना सकाळचं दार तुझ्यासाठी उघडते. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says, बायबल म्हणतं, as Isaiah reached to the exit gate, आणि मग यशया हा देवाचा संदेष्टा जसं महाराजांशी बोलून निघाला, God stopped him and told him, देवाने परत त्याला थांबवलं आणि देव यशाला म्हणाला, go back. परत जा, परत जा. I have heard Hezekiah's cry. हिजकियाचं रडणं मी ऐकलंय, त्याला जाऊन सांग. I have seen his tears. त्याचे अश्रू मी पाहिले, त्याला जाऊन सांग. Can you imagine God बघा, seeing your tears? तेवढ्या अवधीमध्ये देवाने हिजकिया राजाचे अश्रू पाहिले सुद्धा. And God said, he shall not die now. आणि देव म्हणाला त्याला जाऊन सांग, तो मरणार नाही, त्याचे अश्रू मी पाहिले, त्याची प्रार्थना मी ऐकली. Cancer cannot kill him now. नाही त्याला कॅन्सर ठार मारू शकत, Sickness cannot kill him now. आजार पाजार त्याला आता ठार मारू शकत नाही. त्याला सांग, त्याचे अश्रू मी पाहिले, त्याची प्रार्थना मी ऐकली. Praise God. देवाला Your धन्यवाद. tears are tools to reach to God. तुला माहितीये तुझे अश्रू काय आहेत? तुझे अश्रू देवापर्यंत पोहोचायची शिडी आहे. तुला देवापर्यंत पोहोचायचं ना, अश्रू नावाच्या शिडींवर चढ. Your crying to God are tools to reach God. देवासमोर तुझं रडणं म्हणजे देवापर्यंत पोहोचायचं हत्यार आहे बेटा. किती People say, रडतो. what I have, I don't have anything. लोक म्हणतात नाही नाही पण माझ्याकडे काय आहे, मेरे पास तो कुछ नहीं, क्या है मेरे पास. You have holy hands to lift up. दोन पवित्र हात आहेत ना, ते वर कर. You have mouth to speak to God. तोंड आहे ना एक, त्याने देवाशी बोल. You have tears before you. डोळे आहेत ना, डोळ्यांना अश्रू येतात ना, ते अश्रू गाळ. You have knees to kneel down. गुडघे आहेत ना, देवासमोर टेक. You have feet to come to church. पाय आहेत ना, मग ते चर्चला घेऊन ये. You have eyes to read the Bible. डोळे आहेत ना, बायबल वाच. काय नाही तुझ्याकडे, तू म्हणतो माझ्याकडे काही नाही, हे सगळं कुणाचं आहे? And Bible says बायबल म्हणतं in Isaiah 38 verse 22, यशा 38 त्यातलं 22 वचन, Hezekiah believed, हिजकिया राजाने मग विश्वास ठेवला, but still he needed something to hold on to. तरी सुद्धा त्याला काहीतरी हवं होतं ज्याला तो धरून राहील. He said, तो म्हणाला, what's the sign? काय चिन्ह, पण मला काहीतरी चिन्ह दे. A little sign from heaven. थोडंसं काहीतरी स्वर्गातनं मला चिन्ह दे. I want a sign that I will be able to walk on my feet, मला काहीतरी चिन्ह हवं की ज्याकडे बघून मला माझ्या पायांवर चालता येईल. wherein I can go to the temple in 3 days time. की 3 दिवसाच्या अवधीमध्ये देवाच्या मंदिरात मला जाता येईल, असं काहीतरी चिन्ह दे. He was not being faithless. आणि
तो काही त्यावेळेला विश्वास नाहीये म्हणून असं बोलत होता असं नव्हे. He just needed a token, त्याचा विश्वास होता अगदी पूर्ण, पण त्याला एक चिन्ह हवं होतं. a reminder, त्याला एक स्मरण हवं होतं. a proof, त्याला एक पुरावा a हवा. little evidence, त्याला एक छोटासा पुरावा हवा a होता. little spark of God's promise, एक छोटीशी ठिणगी देवाच्या वचनाची, की मला कुठेतरी काहीतरी छोटस तरी चिन्ह दे. a little ray of hope, एक छोटासा आशेचा किरण दे. because he was lying on the bed. कारण तो बिछाण्याला खेळलेला होता ना. महाराज बिछाण्यावर होते बेटा. And so he said, while I'm lying on my तर bed, हिजकिया राजा म्हणाला, मी माझ्या बिछाण्यावरती असा झोपलेला असताना at least a little ray of hope is कमीत enough for कमी me. एक छोटासा आशेचा किरण मला बास आहे तेवढा तरी दाखव. I may not walk tonight, आणि कदाचित आज रात्रीच मी चालायला लागणार नाही, but पण at least give me little hope. किंतु परंतु छोटासा आशेचा किरण तरी दे बाप्पा. Say, वा वा हालेलुया. say, you also say, तुम्ही पण म्हणा Lord, म्हणा तुम्ही प्रभूला, की प्रभू maybe I'm not healed कदाचित completely, कदाचित आतापर्यंत मी पूर्ण बरा नाही झालो, but little bit if I feel पण happy inside, थोडस आतून मला आनंद जाणवला, that's enough for me. मला बास आहे दे बाप्पा. मला बास आहे. मला आतून एवढासा टिचभर तरी आनंद जाणू दे. And so the prophet Isaiah said, मग यशा संदेशा लगेच गेला आणि त्याला म्हणाला, here is your sign. की पहा तुझ्यासाठी दिलेलं हे चिन्ह. God is giving you a sign. महाराज देव तुम्हाला एक चिन्ह देतोय. Do you want the shadows on the sundial to move forward 10 steps तुमची इच्छा आहे की सूर्यघड्याळाची पावलं 10 पावलं पुढे जावीत, or 10 steps backward? का 10 पावलं मागे यावीत? Because in those days, त्या काळामध्ये there were no clocks, घड्याळ असं भिंतीवरचं नव्हतं. just a sundial. सनडायल, सूर्य घड्याळ म्हटलं तर चालेल. A sundial means म्हणजे a stick in the ground जमिनीवर एक काठी with a stone plate. आणि दगडी प्लेट काठी. And so as the sun moved, मग जसा सूर्य हलेल the shadow also moved. तसं सावली पण हलते ना. And that's how it used to tell time. आणि त्यावरनं अंदाज लागेल की किती वाजले. And so Hezekiah thought तर हिजकियाला वाटलं, and said, म्हणाला मग हिजकिया, if the sundial moves forward, असं संडाल जर पुढे गेलं that's too easy. तर ते फारच सोपं आहे. Because the sun always goes forward. कारण सूर्य नेहमी पुढे जातो. If God is really with me, पण जर देव खरोखर माझ्या बरोबर आहे, let the sundial go backward. तर सूर्य घड्याळ मागे जाऊ दे. ते जे लक्षण आहे ना, ज्याच्यावरनं कळतं किती वाजलेले आहेत, ते मागे जाऊ दे. Because that would require the entire earth to shift. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण पृथ्वी हलायला लागणार आहे. सगळं घड्याळच बदलायला लागणार आहे. It will require the time to rewind. आणि त्याच्यामध्ये वेळ जी आहे ना, वेळ तिला मागे जायला लागणार आहे, रिवाइंड व्हायला लागणार आहे. Like you saying, जसं तुम्ही म्हणता ना, if it moves forward जर फॉरवर्ड गेलं, पुढे गेलं, or backward, पुढे जात आहे का मागे जात आहे, which is easy? काय सोपं आहे? Forward is easy. पुढे जाणं नेहमी सोपं असतं ना. For the watch to go backward, it And is not easy. त्या घड्याळाचे काटे परत मागे जाणं सोपं नाहीये. घड्याळाचा काटा पुढे गेला तर ते बरोबर आहे, See? है ना, ते सोपं असतं. And so Hezekiah said, let it move backward. तर हिजकिया म्हटला नाही, काटा मागे जाऊ दे. And so Isaiah prayed to God मग यशाने देवाला प्रार्थना केली and said, I want that token. आणि म्हणाला देवबापाला की देवबापा हे चिन्ह दे. And Bible says, बायबल म्हणतं automatically आपोआप the sun changed its direction. बघा दिशा बदलली सूर्याने The shadow on the sundial moved backward. आणि सूर्य घड्याळावरची सावली मागे जायला लागली. Time stood still for a man who was crying out for help. म्हणजे जो मनुष्य मदतीसाठी देवाकडे रडून धावा करत होता, त्याच्यासाठी वेळ थांबली. How powerful your prayer is. तुमच्या प्रार्थना किती How सामर्थ्यवान आहेत. powerful your prayer can be. तुमची प्रार्थना किती सामर्थ्यवान होऊ शकते याचं हे लक्षण आहे. Women, बायकांना सुद्धा, you are shedding tears. ज्या बायका रडतात, It's so easy for you. फार सोपं जातं ना, बायकांना रडणं सोपं जातं. Shed tears before God. रडा, देवासमोर रडा. Your tears are very powerful. तुमचे अश्रू फार सामर्थ्यवान आहेत. Just imagine कल्पना करा a giant clock on a tower की एखाद्या टावर वरती मोठं घड्याळ आहे, which is visible to the whole city. जे संपूर्ण शहराला दिसतं. Every day रोज it ticks forward, ते पुढे जातं. घड्याळ ते पुढे जातं, which is marking the passing of की time. ज्याच्यावरनं समजतं वेळ निघून चालली, काळ निघून चालला. But one day पण एके दिवशी the people look up at the tower, समजा शहरातल्या लोकांनी त्या टावरवरच्या घड्याळाकडे पाहिलं, they look at that watch, घड्याळ पाहिलं, and the hands of the clock are moving backward. आणि घड्याळाचे काटे किंवा काटा
त्यांना मागे जाताना दिसला. Not because it is broken, तुटलाय म्हणून नाही, but because पण heaven touched it. स्वर्गाने त्या घड्याळाला स्पर्श केला म्हणून. That's what happened that day during Hezekiah's time. तसं काहीतरी हेजिकियाच्या कारकिर्दीत झालं. God was saying, देव म्हणाला, if I have to roll back time to show you my love, मला जरी वेळ मागे न्यावी लागली तुझ्यावरचं माझं प्रेम दाखवायला, I will do it. मी करीन. Because your prayers have impressed me. कारण तुझ्या प्रार्थनांनी माझ्यावर प्रभाव टाकलाय. Your tears have touched my heart. तुझ्या अश्रूंनी माझ्या हृदयाला स्पर्श केलाय. Are you understanding now? कळतंय ना आता? The power of your prayer. तुमच्या प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे. God is saying, देव म्हणतो, if I have to reverse nature to answer your prayer, मला निसर्ग जरी मागे घ्यावा लागला तुझ्या प्रार्थनेला उत्तर द्यायला, I can do it. मी तेही करू शकतो And I will do it. आणि मी तेही करीन. Praise God. देवाला धन्यवाद. I'm talking to you of the living God. अरे मी जिवंत देवाविषयी बोलतोय. The living God. जिवंत देव. या गोष्टी नाही आहेत, ये बनी बनाई कहाणी नहीं है, ये सच्चाई है. When God gives you a token, देव जेव्हा तुम्हाला काहीतरी चिन्ह आणि प्रतीक देतो, it speaks louder than 10,000 sermons. ते 10,000 संदेशांपेक्षा जोरात बोलतं. Hezekiah praised God. हिजकियाने देवाची स्तुती केली. He slept peacefully that night. त्या रात्री हिजकिया राजा ढाराढूर झोपला And he lived in hope for 3 days. आणि 3 दिवस आशेनं तो जगला. That's the token I talk about. ते चिन्ह सांगतोय मी, ते चिन्ह की आशा आली. He was not out of bed yet, तो अजूनपर्यंत बिछाण्यावरनं बाहेर आला नव्हता, but that token was enough for पण ते him. चिन्ह त्याला पुरेसं होतं की माझा देव काम करू लागलाय. That token God will give you ते tonight. चिन्ह आज रात्री देव तुला देईल. He will give you that token देव tonight. देईल तुला आज रात्री ते चिन्ह, ज्यावरनं तुला कळेल की देव माझ्यासाठी कार्य करत आहे. Hezekiah is still on bed. हिजकिया राजा अजूनही बिछाण्यावर होता. The swelling has not reduced, पायावरची सूज अजूनही गेली नव्हती, but token was given. पण चिन्ह देवाने त्याला दिलं. A promise was given. देवाने एक वचन, अभिवचन त्याला दिलं. And Hezekiah said, आणि मग हिजकिया म्हणाला, I have a token now. मला आता देवाकडून चिन्ह मिळालं. His face changed. हिजकिया राजाचा चेहरा बदलला. Glory came. एक गौरव त्याच्या चेहऱ्यावर I आला. will be well one day. एक तेज त्याच्या चेहऱ्याला की मी एके दिवशी बरा होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. First day he praised God. पहिल्या दिवशी त्याने देवाची स्तुती केली. Second day he spent only in worshiping God. दुसरा दिवस त्याने फक्त देवाच्या आराधनेत घालवला. Third day he stood on his feet आणि तिसऱ्या दिवशी हिजकिया राजा स्वतःच्या पायांवर उभा राहिला and walked into the temple. आणि चालत चालत स्वतः देवाच्या मंदिरी गेला. Just like the sign had promised बस him. बरोबर ते चिन्ह जे देवाने त्याला दिलं होतं त्याप्रमाणे. Maybe कदाचित you are going through some hard times. काय ठाऊक, यदा कदाचित तुम्ही पण काही संकटात न जात असाल. Ask for a token today. जरा देवाला आज एखादं चिन्ह मागा. Maybe you will still be on the bed. कदाचित तुम्ही अजूनही बिछाण्यांवर झोपलेले Maybe असाल. that money may not have come yet. कदाचित तुमचा पैसा अजून तुम्हाला मिळाला नसेल Even after the token, you will not get your blessing. आणि अगदी चिन्ह मिळाल्यानंतर सुद्धा लगेच काही तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही You may not get the आणि promotion. लगेच बढती मिळणार You may नाही not get the job. आणि कदाचित लगेच नोकरी लागणार नाही. You may not get healing at times. कदाचित कधी कधी आरोग्य लगेच मिळणार नाही. But take that token. पण ते चिन्ह घ्या Keep it in your pocket. आणि खिशात ठेवा Start praising like Hezekiah. आणि हिजकिया प्रमाणे स्तुती सुरू करा. Start worshipping like Hezekiah. हिजकिया प्रमाणे आराधना सुरू करा. Third day, something is going to happen. तिसऱ्या दिवशी काहीतरी कालवा कालो होईल. Praise God. तुम्हाला जाणवेल, तुम्हाला समजेल. देवाला धन्यवाद. You know, from the beginning of time, तुम्हाला माहित आहे काळाच्या प्रारंभापासून humanity has always cried out. मानवता नेहमी किंवा मनुष्य नेहमी रडत आलाय Can someone show us a sign of good? की काहीतरी चांगलं लक्षण, चांगलं चिन्ह कोणी दाखवेल का. Oh God, give me a sign माझ्या देवा मला काहीतरी चिन्ह दे. that you are still with me. माझ्या देवा मला काहीतरी पुरावा दे की तू माझ्या सोबत आहे, तू मला सोडलं नाही. Because the first man and woman, कारण पहिला पुरुष, पहिली स्त्री या जगातली, Adam and Eve, आदाम हवा, ज्यांची नावं, they were placed in a perfect garden, त्यांना परिपूर्ण सुंदर अशा एका बागेत ठेवलं होतं देवाने. but they sinned against God. पण त्या दोघांनी देवाविरुद्ध पाप केलं. They broke the commands of God. करू नये ते केलं, देवाच्या आज्ञा मोडल्या They ate from the tree of knowledge आणि ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं. because they listened to the voice of the devil. कारण सैतानाचं त्यांनी ऐकलं आणि देव ज्या गोष्टीला नको म्हटलेला होता ती गोष्ट त्यांनी केली. And sin, आणि पाप, shame, लज्जा, and separation अपमान, वेगळेपण entered the world. या जगात आलं. Amen. आमेन.
They tried to hide with the fig leaves. मग त्या दोघांनी स्वतःला अंजिराच्या पानांनी लपवायचा प्रयत्न केला. They felt fear त्यांना भीती वाटायला लागली, instead of joy. आनंद गेला. They ran away from God मग ते देवापासून पळून गेले, कारण पाप आलं की तो मनुष्य देवापासून पळूनच जातो. instead of walking with God. देवासोबत चालायच्या ऐवजी देवापासून ते पळून जायला लागले. Ever since तेव्हापासून, that moment, त्या क्षणापासून every man and every woman, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, every child प्रत्येक संतान has the same cry. त्याच पद्धतीचा आक्रोश करत आहे. The cry in their heart. त्यांच्या हृदयात तोच आक्रोश आहे God, की प्रभू, are you still with us? तू आहेस ना आमच्या सोबत? Can you show us any good? देव बाप्पा, काही चांगलं दाखवशील का? Can I see any good in my life? मला माझ्या आयुष्यात काही चांगलं पाहायला मिळणार आहे की नाही? Can you still love me after I am a sinner? आणि मी पाप केल्यानंतर सुद्धा तू माझ्यावर प्रेम करणार आहेस का मला सोडणार That आहेस? is the cry of the world today. अशा पद्धतीचा आज संपूर्ण जगाचा आणि मानव जातीचा आक्रोश आहे. From Eden to Egypt, एदेन बागेपासून मिस्र देशापर्यंत, from kings to commoners, राजांपासून साधारण people नागरिकांपर्यंत have been crying. आज लोक हेच रडतायत I want a token की मला चिन्ह दे प्रभू, that I know God loves me. मला पुरावा दे की ज्यावरनं मला समजावं देवाचं माझ्यावर प्रेम That आहे, God has not given up on की mankind. देवाने मनुष्य जातीवर हार मानलेली नाही, मला काहीतरी चिन्ह दे. So what did God do? मग देवाने काय केलं? Bible says बायबल म्हणतं, in John 3:16, योहानाचा 3 अध्याय 16 वचन, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he sent the greatest token on this earth. की देवाने सगळ्यात मोठं चिन्ह आणि पुरावा या जगात पाठवला. That token is Jesus Christ. तो पुरावा येशू ख्रिस्त स्वतः आहेत. Jesus came on this earth येशू या जगात आले that all those who believe in him, आणि आता जे सगळे त्यांच्यावर विश्वास ठेवतील they shall not perish त्यांचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्यांना अनंत काळचं जीवन म्हणजे जो मोक्ष लोक मागतात ना, मोक्ष, तो मोक्ष मिळेल. God is saying, देव म्हणतो, I am not yet done with mankind. अजूनपर्यंत मानव जातीशी माझं कार्य संपलेलं नाही. I still love them. अजूनही माझं मानवावर प्रेम आहे. Though they have sinned against me, जरी मानवाने माझ्या विरुद्ध पाप केलंय I still love them. तरी सुद्धा मानवावर माझं अजूनही प्रेम आहे. I am coming मी येतोय to heal what you have broken. जे तुटलंय त्याला आरोग्य द्यायला. And so Jesus took the sins of the whole world येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. and died on the cross of Calvary. काल्वरी नावाचा एक वधस्तंभ होता, त्या वधस्तंभावर येशू मरण पावले And the world went quiet. आणि जग झालं शांत. But पण the word had already been spoken शब्द मात्र बोलला गेला होता that on the third day, की मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी Jesus had said, येशू म्हणाले होते, I will rise मी again. परत जिवंत होणार आहे. And Jesus got up on the third day. आणि मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. That resurrection life is a token for you. ते पुनरुत्थित जीवन येशूंचा आज तुझ्यासाठी पुरावा आहे. That is our proof आज आपल्यासाठी तोच पुरावा आहे that God loves us. की देवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि येशू मेलेले नाहीत, येशू जिवंत आहे. And that was God's answer to the cry of Hezekiah, आणि हिजकिया राजाने जो आक्रोश केला त्याला हे उत्तर देवाने where दिले. he said, show me a sign. जिथं हिजकिया म्हटला होता ना की देवबाप्पा मला काहीतरी चिन्ह आणि पुरावा दे. Jesus is the sign for you. येशू तुझ्यासाठी असलेला पुरावा आहे. Jesus is a sign for you. येशू तुझ्यासाठी असलेलं चिन्ह आहे. Every cross you find on the church is a sign for you. ज्या प्रत्येक चर्चवर तुम्हाला लाल रंगाचा क्रॉस दिसतो तोच तर पुरावा आहे That God loves you. की देवाचं तुझ्यावर प्रेम That आहे, Jesus died for की you. येशू तुझ्यासाठी मरण पावले. So come out of your hiding. तर तुझ्या त्या लपलेल्या जागांमधनं आता बाहेर पड. Come out of your pain. आता तुझ्या वेदनेतनं बाहेर पड. Come out of your suffering. असं लपायचं नाही, आता त्रासातनं बाहेर पड. Turn your face to the wall आणि चल बरं आपला चेहरा भिंतीकडे कर and pray with a raw kind of prayer. आणि चल प्रार्थना करायला सुरुवात कर, आक्रोश करायला सुरुवात कर. Desperate faith. व्याकुलतेचा विश्वास स्वतः ठेव Hold on to the third day, आणि 3ऱ्या दिवसाला धरून राहा. because कारण resurrection power is always closer than it feels. पुनरुत्थानाचं सामर्थ्य जेवढं वाटत नाही त्याहूनही जास्त जवळ आहे. Tell the Lord, प्रभूला सांगा, show me a sign today. आज मला चिन्ह दाखव. Little sign. आज थोडंसं का छोटंसं का चिन्ह दाखव. Praise God. देवाला सांगा, तुम्ही देवाच्या दारी आलाय ना, देवाला आज सांगा तुम्ही, Jesus is the sign for you. अहो येशू तुमच्यासाठी असलेलं चिन्ह आहे. The cross is the sign for his love. लाल रंगाचा क्रॉस त्याच्या प्रेमाचं चिन्ह आहे. The empty tomb is the sign for you of his power. येशूंची रिकामी खबर त्याच्या सामर्थ्याचं चिन्ह आहे. काय पाहिजे अजून? Trust him tonight. आज रात्री आल्यासरशी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेव. Bible says बायबल म्हणतं in Luke 17, लूकचा 17वा अध्याय, there were 10 lepers. 10 कुष्ठरोगी होते They were completely outcast. आणि संपूर्णपणे वाईट टाकलेले, समाजाने सोडलेले. All
all patchy and itchy skin. आणि 10 कुष्ठरोगी त्या 10च्या 10 सगळीकडून चट्टेपट्टे पडलेले, गुलाबी गुलाबी, सगळीकडे खास येते. They couldn't be in the society, आणि समाजात ते राहू शकेनात, nor could they go to the temple. किंवा मंदिरात सुद्धा ते जाऊ शकेनात, घरी तर नाहीच नाही. They couldn't even come home. घरी सुद्धा जाऊ शकेना, समाजाने सोडून दिलं, घराने टाकलं, मंदिरात जाऊ शकत नाही. They couldn't even give each other a proper high five. आणि एकमेकांना भेटू शकत नाहीत, एकमेकांना हस्तांदोलन करू शकत नाहीत, Couldn't give a high five एकमेकांना हायफाय देऊ नाही शकत. Because कारण most of them had no fingers. त्यांच्यातल्या त्या 10 मधल्या जास्तीत जास्तांना बोटच नव्हती. बोट सगळी कुष्ठरोगापायी गेली. So one day मग एके दिवशी they heard त्यांच्या कानावर आलं that Jesus is passing by. की म्हणे येशू इथून जाणार आहेत. And they said, this is our only chance. आणि 10 कुष्ठरोगी म्हणाले आपल्यासाठी ही एकमेव संधी आहे. Because if Jesus had healed the blind, कारण येशूंनी जर अंध्याला आरोग्य दिलंय, if Jesus had raised the dead, येशूंनी जर मेलेल्याला परत जिवंत केलंय, he can surely fix our problem. तर नक्की येशू आपल्याही समस्येला बरं करणार. So when they saw Jesus, मग या 10 कुष्ठरोग्यांनी जेव्हा येशूंना पाहिलं, they knew they couldn't come close. त्यांना कळलं, त्यांना माहिती होतं की आम्ही त्यांच्या जवळ तर जाऊ नाही शकत. So they shout from a distance, मग अंतरावरूनच ते ओरडले, Jesus, म्हणाले येशू, Master, गुरुदेव, have mercy on us. आमच्यावर दया करा. And being Jesus, आणि येशू येशू आहे शेवटी. येशू येशू आहे. Jesus being Jesus, येशू 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 असल्यामुळे he didn't even lay hands on them. येशूंनी हातही ठेवले नाहीत त्या 10वर. He didn't spit on them. येशू त्यांच्या थुंकले He नाही, didn't shout at them. ओरडले नाही. He just gave them a word, येशूंनी लांबूनच शब्द दिला a token of a word. आणि शब्दाचं चिन्ह दिलं. Go and show yourself to the priest. जा जाऊन याजकांना दाखवा स्वतःला. In those times, त्या काळी if someone had leprosy समजा एखाद्या माणसाला कुष्ठरोग झालाय and he was healed, आणि तो माणूस जर बरा झाला, he still had to first show to the priest. तर प्रथम जाऊन त्याने याजकाला म्हणजे पुजाऱ्याला स्वतःला दाखवायचं. And when the priest gave a clean sheet, आणि जेव्हा याजक असं म्हणेल की हो तू शुद्ध झालायस, then they could go back to their family. तुझा कुष्ठरोग गेलेला आहे, तर तत्पश्चात ते आपल्या फॅमिलीत जाऊ शकतात. So Jesus was saying, म्हणजे येशू जणू त्यांना म्हणत होते, act like you're already healed. असं वागा की तुम्ही ऑलरेडी बरे झालाय. जा जाऊन याजकांना दाखवा. म्हणजे काय, पुजाऱ्यांना कशाला दाखवा? जो बरा होतो त्यालाच असं म्हटलं जातं, याजकाला दाखव. Yes. तो म्हणेल क्लीन चिट, शुद्ध, बरा झाला, मग जा घरी. So walk like the miracle already happened. तर चमत्कार ऑलरेडी झाल्यासारखे चाला. That's what Jesus is telling you. असं येशू तुम्हालाही सांगतायत आज. Walk back home as the miracle has already happened. अरे घरी जाताना चमत्कार ऑलरेडी झाल्यासारखे घरी जा. Walk back home as though the money is in the bank. असे जाताना घरी जा की माझ्या बँकेत पैसा ऑलरेडी आलेला आहे. देव माझ्या बरोबर आहे. Walk back home as though on Monday you will get a promotion. घरी जाताना असे घरी जा की सोमवारी मला बढती मिळणारच. कारण कुछ भी हो गया तो भी कुछ भी नहीं होता, क्योंकि जीसस अपने साथ है. Jesus said, my word is an evidence for you. येशू म्हणाले माझा शब्द तुम्हाला पुरावा आहे. You take the first step. तुम्ही पहिलं पाऊल घ्या. Even if Amen. nothing looks different, take the first step, you leper. आणि जरी तुम्हाला बदल घडलेला दिसला नाही तरी सुद्धा 10 कुष्ठरोग्यांनो मी शब्द देतोय तो घ्या आणि सांगतो तसं करा. Take it as a proof. आणि तोच पुरावा आहे. Take my word as an evidence. माझ्या शब्दालाच तुम्ही पुरावा माना. So what did they do? आणि मग त्यांनी काय केलं? They walked. ते गेले चालत. Not because they felt healed. त्यांना बरं झाल्यासारखं वाटलं किंवा कुष्ठ गेल्यासारखं दिसलं म्हणून नाही. Not because they looked healed. आणि त्यांना असं दिसलं की आम्ही बरे झालो म्हणून नाही. But because they had a word. पण शब्द दिला ना येशूंनी. शब्द, Every- शब्दाचं चिन्ह. Every step on the way back was painful. जातानाचं प्रत्येक पाऊल त्यांच्यासाठी वेदनामयच होतं, दुःखत होतं. Every step on the way back to the priest, they had blood. याजकाकडे जाताना प्रत्येक उचललेलं पाऊल रक्ताने माखलेलंच होतं, कारण ते रक्त बंबाळच होते. Every step. प्रत्येक पाऊल. Someone in the group कोणीतरी त्या 10 मधला probably said, कदाचित असंच म्हणाला, still looks the same. अजून काही फरक नाही रे, तसंच आहे सगळं. But one Samaritan, पण एक शोमरोनी he kept saying, असं म्हणत राहिला. don't stop now. त्यांच्यातला एक शोमरोनी म्हणजे भला असं म्हणत राहिला, आता नाही थांबायचं, Keep walking. चालत राहा. Jesus said, keep walking. येशू म्हणाले ना चालत राहा, Keep walking. तर चालत राहा. आगे बढो बढ़ते रहो, आगे बढो बढ़ते रहो. But our leprosy is not नाही gone. पण अजून कुष्ठ गेलं नाही. But keep walking with अरे the पण promise. तू आगे बढ़ते रहे ना बाबा. He has given a promise. त्याने वचन दिले ना, त्याने पुरावा दिला आपल्याला. Keep walking. चालत राहा. नाही अजून झालं नाही, होईल, दिसलं नाही, दिसेल. Don't look behind. माग आता नाही बघायचं.
Keep walking. आता चालत राहा, नांगराला हात लावला मागे नाही वळायचा. Praise God. देवाला धन्यवाद. And then it happened आणि झालं somewhere on the road रस्त्यात कुठेतरी जाता जाता between the ashes and the altar, पहा वेदीपर्यंत पोहोचता पोहोचता कुठेतरी मध्ये between the symptoms and the sanctuary, चिन्ह आणि ते निवास मंडप किंवा मंदिर यांच्यामध्ये कुठेतरी somewhere between Jesus and the high priest, येशू आणि प्रमुख याजक यांच्यामध्ये कुठेतरी जाताना somewhere along the Dapudi bridge, कुठेतरी धापोडी चर्चला चालले होते somewhere near the bus stop. धापोडी चर्चला चालले होते त्या बस स्टॉपवर धापोडीला निघाले होते त्या मेट्रोच्या स्टेशनवर The healing hit. आरोग्य आला. अरे मैं ऐसा जा रहा था ना, ऐसा जाते जाते ही मैं ठीक हो गया ना, अभी दुख रहा ही नहीं बिल्कुल. Praise. वो क्या है? वो जीसस तेरे साथ है. And one fellow looked at his hand and said, आणि मग तो दहान मधला एक आपल्या हाताकडे बघून म्हणाला, hey friends, look, I got my knuckles back. अरे यारो देखो सब वापस आ गया हात, बोट परत आली बघ. हे बघ. Another one said, दुसरा म्हणाला, my skin has become smooth. अरे माझी त्वचा किती मऊ झाली बघ. Somebody bring me a selfie camera. अरे कोणतरी सेल्फी कॅमेरा, कोणीतरी मला मोबाईल आणा. तेव्हा नव्हता. अभी अगर ऐसा होता तो पहले तो मोबाईल ही मंगाते की सेल्फी निकाल. Maybe that grumbler said, आणि कदाचित तो कोणी एक कुरकुरणारा असेल दहान मधला, तो म्हणाला, none of you said now I'm started looking cute. तुमच्यातलं कोणी बोललं नाही पण आता मी किती क्यूट दिसतोय. My skin is glowing. माझी स्किन किती चमकती, मी किती क्यूट दिसतोय ना. Then the shouting began. आणि मग आरडाओरडा सुरू झाला. They got their healing on the way. त्यांना रस्त्यात जाता जाता आरोग्य मिळालं. ओ हालेलुया. They didn't get healing when they prayed. जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा ते बरे झाले नव्हते. They didn't get healing when they begged. जेव्हा त्यांनी येशूंना काकुलतेची भीक मागितली तेव्हाही ते बरे झाले नव्हते. They didn't get healing when Jesus said go. येशू जेव्हा त्यांना म्हणाले जा तेव्हाही ते बरे झाले But नव्हते. when they obeyed पण जेव्हा त्यांनी आज्ञा पालन केलं आणि गेले and took his word in faith, आणि येशूंचा शब्द विश्वासाने घेतला तेव्हा रस्त्यात जाता जाता that one word, तो एक शब्द, go show yourself, जा जाऊन स्वतःला याजकाला दाखव, that was a token for good. ते चिन्ह होतं भल्याचं. कुशल मंगल का ये चिन्ह है Praise कि God. प्रभु मेरे कुशल मंगल का एक तो चिन्ह दे दो. मिल गया. They are proof that God was helping them. जो पुरावा देवबाप मला मदत करत आहे याचा पुरावा. Jesus didn't give them a miracle first. येशूंनी त्यांना पहिला चमत्कार दिला नाही. He gave them the word first. येशूने पहिले त्यांना शब्द दिला. पहिली गोष्ट नेहमी पहिला शब्द. I'm giving you the word first. मी तुम्हाला पहिले शब्द देतो, Then I will give you मग मी prayer तुम्हाला and prophecy. मी पहिले तुम्हाला शब्द देतो, वचन देतो, त्याच्यानंतर प्रार्थना, भविष्यवाण्या, प्रॉफेसी वगैरे वगैरे. He gave them direction. येशूंनी पहिले त्यांना मार्गदर्शन केलं He gave them a token आणि टोकन चिन्ह दिलं and they had to walk it out. आणि मग त्यांना चालावं लागलं, करावं लागलं. Don't wait for the miracle. तुम्ही चमत्काराची वाट बसल्या जागी बघू नका. Wait थांबा, on the promise of God. देवाच्या वचनाला धरून राहा Walk on the word. आणि शब्दावर चाला की तुझ्या शब्दावर मी चालणार आहे See, देवबापा. मी नाही. that pain does not cancel the promise. आणि ती वेदना जी आहे ना त्यातनं देवाची वचनं रद्द होत नाही. That priest did not heal them. याजकाने त्यांना बरं नाही केलं, पुजाराने बरं नव्हतं केलं. Their walk healed them. त्यांची ती विश्वासाची चाल त्यांना बरं करून गेली. Their faith healed them. त्यांच्या विश्वासाने त्यांना बरं केलं. You don't need new skin to take the next step. तुम्हाला नवीन त्वचेची गरज नाहीये की ती त्वचा नवीन मला बघू दे मग मी पहिलं पाऊल उचलीन. No. बघितल्यावर करायचं नसतं, आधी करा मग दिसेल. Praise आमेन. God. बघितल्यावर कोणीही करेल हो, त्याला विश्वास लागत नाही का? कारण दिसतंय. तर न दिसता करायचं तो विश्वास आहे. See, your token might not look like healing. तुझं चिन्ह तुला आरोग्य मिळाल्यासारखं दिसणार नाही. The token that Hezekiah received was not showing him he was healed. हिजकिया राजाला जे चिन्ह मिळालं त्यातनं कुठे त्याला काही असं दिसलं की मी बरा झालोय. But पण the palace officials said, महालातले अधिकारी म्हणाले, Hezekiah, why are you laughing? हिजकिया महाराज तुम्ही का हसताय? Why are you praising? का तुम्ही स्तुती करताय You are महाराज? still on the bed. तुम्ही अजून बिछाण्यावर आहात. Because I got a token. मग महाराज म्हणाले असतील, अरे मला एक चिन्ह दिलंय देवाने, I got a evidence. मला एक पुरावा दिलाय देवाने. वाट बघा तीन दिवसानंतर बघा मला. 3 दिन तू देख क्या होता है.
3 दिन के बाद आप देखो क्या होता है. Praise God. असं हेसिकिया महाराज आपल्या राजमहालातल्या अधिकाऱ्यांना म्हणाले असतील. Tonight you have to tell your people, आज रात्री तुम्ही तुमच्या गणगोताला आणि तुमच्या लोकांना सांगा, I have got evidence. हो माझ्याकडे पुरावा आहे. They will ask you, मग ते विचारतील, why are you laughing? काय एवढे Why हसताय, are you rejoicing? काय एवढा आनंद, Why are you singing? का गाताय. Say, I got evidence. म्हणायचं पुरावा मिळाला. God spoke to me. देव माझ्याशी बोललाय. Jesus spoke to me. येशू बोलले He स्वतः. gave me a token of His येशूंनी मला love. पुरावा दिलाय त्यांच्या प्रेमाचा. And see, आणि बघा in a few days, बघा बघा तुम्ही पण बघा, my condition will change. काही दिवसात तुम्ही बघाल माझी अवस्था बदलणार My आहे, position will change. माझी पोझिशन पण बदलणार आहे. Praise God. असं त्यांना म्हणायचं. One small touch from God. एक देवाकडनं असा छोटासा स्पर्श जरी It आला, can calm the storm that is raging in your heart. कल्याण आहे कल्याण. हृदयात माजलेलं वादळ शांत करतं. Praise God. एक एवढा टिचभर स्पर्श देवाचा पाहिजे, हृदयातलं वादळ माजलेलं शांत होईल. I know of a woman, मला एक बहीण माहित आहे, she stood in this very place याच जागी उभी राहिली. with pain in her stomach एवढं पोटात दुखवतं, एवढं पोटात दुखवतं, and pain in her heart हृदयात पण दुखवतं, and no money to get any medical help. आणि पैसे अजिबात नव्हते की कुठं जाऊन औषधं वगैरे करेल. Her husband was drinking. तिचा नवरा दारूचं व्यसन करायचा, He had lost his job. त्याची नोकरी गेली होती, Her home was filled with darkness. तिचं घर अंधाराने भरलं होतं, असं There was म्हणायचं. no peace, शांती नाही, no help. मदत नाही, She didn't know what to do. काय करायचं कळत नाही, शरीर साथ देत नाही. One day somebody told her, go to that Dapodi church एके दिवशी कोणी भल्या माणसाने तिला सांगितलं की एक काम कर ना, तू जा ना तिथे दापोडीच्या चर्चला and cry out to God. आणि तिथं जाऊन रडून देवाचा धावा कर. She came here ती आली completely broken, संपूर्ण तुटलेली, weeping and empty. रडत रडत रिकामी, She prayed, प्रार्थना केली. Lord, म्हणाली, प्रभू I don't need everything. मला सगळ्याची गरज नाही, Just show me a token of your love. बस थोडस तुझं एक प्रेमाचं चिन्ह मला A काही, little sign एक काहीतरी छोटासा पुरावा दे that you have seen me, की तू मला पाहिलंयस, that you have heard my की cry. तू माझं रडणं ऐकलंयस. And so she continued coming for our meetings. आणि आपल्या सभेला मग त्यानंतर ती येत राहिली. One Saturday, एक शनिवार, second Saturday, दोन शनिवार, third Saturday. तिसरा शनिवार. Her husband laughed at her. तिचा नवरा तिला बघून हसत होता. Her friends mocked her. मैत्रिणी पण तिची थट्टा करायच्या, मस्करी करायचा की काय त्या चर्चला जाती म्हणे शनिवारची. They said she's wasting her time. आणि लोक लोक ना शेवटी लोक म्हणतातच, लोक म्हणाले काय वेळ वाया घालवते, तिथे जाऊन बसते 2-2 तास. But God heard her cry. पण देवाने तिचं रडणं ऐकलं ना. She said, ती म्हणाली, I kept coming. मी येत राहिले And one day the Lord touched me. आणि एके दिवशी प्रभूने मला स्पर्श केला. My body was healed. माझं शरीर बरं झालं, Stomach pain left me माझी completely. पोटदुखी पूर्ण गेली. And then I brought my husband. मग म्हणे मी माझ्या नवऱ्याला घेऊन आले And God delivered him from alcohol. आणि देवाने माझ्या नवऱ्याला दारूच्या व्यसनातनं सुटका दिली. He got a job. माझ्या नवऱ्याला नवीन नोकरी लागली. And today, आज every mouth is shut. प्रत्येक तोंड बंद झालं जे आमच्या विरोधात बोलायचं, प्रत्येक तोंड बंद झालं जे आमच्या विरोधात बोलायचं. My neighbors, माझे शेजारी, my relatives, माझे नातेवाईक, my friends, माझ्या मैत्रिणी, now nobody mocks us. माझे मित्र आता कोणी माझी मस्करी करत नाही, Because they have seen the hand of God on our life. कारण देवाचा हात त्यांना माझ्या जीवनावर दिसलेला आहे. Praise God. आमेन. She came here broken. इथे तुटलेली आली ती, But she didn't leave from your barren. पण इथून जाताना मात्र ती रिकामी गेली नाही. Let me tell you tonight, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, God never lets a tear fall without watering a seed. बघा देवबाप तुमच्या अश्रूंना असं नाही पडू देत, तर देवबाप ते अश्रू त्या बीजाला पाणी द्यायला वापरतो. Your tears are seed before God. तुझे अश्रू देवासमोर एक बीज आहेत. Praise God. आमेन. Sometimes कधी कधी the place of your greatest pain तुझ्या फार त्या मोठ्या वेदनांची जागा becomes a platform for our greatest praises. एक मंच बनतो देवाची आपण महान रीतीनं स्तुती करावी म्हणून. Praise God. माझ्या वेदनेनंच आज एक मंच तयार केला की मी आराधना करते. Praise God. आमेन. When the world laughs at you, जग जेव्हा तुला बघून असेल, don't worry, नको टेन्शन, because heaven leans towards you. स्वर्ग तुझ्याकडे झुकलंय. चुंबण्यास धरतीच्या ओठी स्वर्ग किंचित वाकलेला आहे, Say, तारणारा तो जन्मला आहे. while they mocked, त्यांनी मस्करी केली, God moved. देव हल्ला. So don't worry. काळजी नाही करायची. Let them mock. लोक आपली मस्करी करतात, करू दे. She didn't need everything to change in one Saturday. तिला काय एका शनिवार मध्ये सगळा बदल नको होता. She just needed a token तिला एक चिन्ह हवं होतं that God saw my pain. की बस देवाने माझ्या वेदना पाहिलेल्या आहेत. One sign from God एक पुरावा देवाकडनं तिला हवा होता, can silence 1,000 critics. आणि तो पुरावा हजारो निंदकांना शांत करून टाकतो.
कारण ज्या माणसासोबत लोकांना देव दिसतो त्या माणसाच्या नादी शेवटी लोक मग लागत नाहीत, कारण त्यांना कळतं इथे धोका आहे. का? कारण ह्याच्या बरोबर देव आहे. She came weeping here, रडत आली, but she walked out healed. जाताना बरी होऊन गेली. See, आपल्या सगळ्यांची तिथे हीच कथा आहे. every Saturday she showed up, दर शनिवारी आली, दर शनिवारी आली. but one day God showed up. एके दिवशी मात्र देव असा आला ना तिच्याकडे. 3 Saturday was hers, 1 Saturday was my Jesus. 3 शनिवारी ती आली, एका शनिवारी माझे येशू तिच्याकडे आले. Praise God. की आता हा तिसरा शनिवार बाई आली, येशू म्हणाले मला आता जावं लागेल. Let your faith keep on showing. तुझा विश्वास देवाला दाखवत राहा. One day Jesus will show up. एके दिवशी येशू येणार. किती शनिवार करायचे? नाही, मरेपर्यंतचे सगळे शनिवार करायचे. एका शनिवारी येशू येणार. She didn't come with strength, ती काही ताकद घेऊन आली नव्हती, but she came with faithfulness. पण विश्वासूपणा, इमानदारी घेऊन आली. She kept coming while others were laughing. आली आली येतच राहिली. लोक बघून हसतायत, हसू दे. She kept coming while others were mocking. आली आली येतच राहिली. लोक बघून तिची मस्करी करतायत, करू दे. Don't stop because people mock. लोक मस्करी करतात म्हणून आपण देवाकडे यायचं थांबवायचं नसतं बेटा. Keep coming because he is watching. येत राहायचं, कारण देव बघतोय. देव बघतोय. Tonight is your night. आजची रात्र तुझी आहे. God is going to change your condition. देव तुझी अवस्था बदलणार आहे. Praise God. आमेन. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Father. Give me a token, O God, a little hope. प्रभू परमेश्वरा, मला एक छोटंसं चिन्ह दे, छोटासा आशेचा किरण दे. At least I will go home rejoicing. म्हणजे मी कमीत कमी घरी जाताना आनंदाने जाईन. What did Hezekiah do? हेजिकिया राजाने काय केलं? He was lying on the bed. तो बिछाण्यावर पडलेला होता. Even after he got a token. त्याला देवाकडून चिन्ह आणि पुरावा मिळाल्यानंतर सुद्धा, But those 3 days, पण ते जे 3 दिवस तो बिछाण्यावर होता, he brought heaven on earth. त्या 3 दिवसात त्याने स्वर्ग पृथ्वीवर आणलं. He must have been worshipping God. आराधना करत असेल तो. Thanking आराधना, God. देवाचे आभार, Blessing God. आभार, देवाला धन्यवाद. And then the miracle happens. आणि तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला जो होतोच. In your condition, तुमच्या कुठल्याही अवस्थेत praise God. देवाची स्तुती करत राहा, Worship God. देवाची आराधना करत राहा. In your mess also worship God. बरबादीमध्ये पण देवाची आराधना करा बेटा. Lift up holy hands to him. दोन्ही पवित्र हात त्याच्याकडे करा. God will change your देव situation. तुमची परिस्थिती बदलेल. I may not be able to lay my hands on you all. आणि कदाचित मला तुम्हा सगळ्यांवर हात ठेवता येणार नाही. Maybe that girl, God allowed it and I placed my hand on her. कदाचित त्या मुलीसाठी देवाने मला परवानगी दिली आणि म्हणून मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. But Jesus will touch you. पण येशू तुम्हाला स्पर्श करतील. He will change everything. येशू सगळं बदलतील तुझ्या Are you जीवनात. ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? See, Jesus is already moving. बघा, येशू इथे चालायला लागलेत ऑलरेडी. He's already touching people येशू here. लोकांना स्पर्श करायला लागलेत ऑलरेडी. He's already healing people येशू here. ऑलरेडी लोकांना बरं करायला He's लागले. already delivering people येशू here. ऑलरेडी लोकांना सुटका द्यायला लागलेत. Now is your time. आताची वेळ तुझी आहे. You are next. आता पुढचा नंबर तुझा आहे. You are next. पुढचा नंबर तुझा आहे. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand place on the afflicted part of your आणि being दुसरा हात तुमच्या आजारी भागावर ठेवा. and cry out to God. रडून देवाचा धावा करा. It's you and God tonight. आता तू आणि देव, आता तू आणि देव. It's not you or your spouse or your children or nothing else. आता तू आणि matters. तुझा नवरा, तू आणि तुझी बायको, तू आणि तुझी मुलं, असं काही नाही. आता तू आणि तुझा देव. Only you and God. आता फक्त तू आणि देव. Because only God can solve your problem. कारण देवच तुझ्या समस्या फक्त सोडवू शकतो. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me मग चला, डोळे करा बंद, माझ्या मागून प्रार्थना बोला. and say, My God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा,
I've never come to you, मी कधी तुझ्याकडे आले नाही, but today I'm coming. पण आज मी तुझ्याकडे येत आहे. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Wash me by the blood of मला धुवून Jesus. काढ येशूच्या I रक्तात. repent of my मी sins. पश्चाताप करत आहे माझ्या पापांचा. I repent of my sins. मी पश्चाताप करत आहे माझ्या पापांचा. Forgive me मला क्षमा कर. and come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Here I am. मी तुझ्या समोर आहे. I've opened my heart to you. माझं हृदय मी तुझ्यासाठी उघडलंय. Come. ये I invite you in my ये life. माझ्या हृदयात मी तुला आमंत्रित करते. Touch me. मला स्पर्श कर. Save me. मला थार. Heal me. मला बरं कर. Bless me. मला आशीर्वाद दे. Deliver me. मला सुटका दे. Lift me. मला उचल. See, Jesus is coming बघा now. येशू येतात. He is coming now. बघा येशू आता He येतात. is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करताय. Your call is very important. तू देवाला हाक मारणं महत्वाचं आहे. Your call is very तू important. देवाचा धावा करणं महत्वाचं आहे. Your cry is very important. तू देवासमोर रडणं महत्वाचं आहे. Your prayer is very important. तुझी प्रार्थना देवासमोर केलेली महत्वाची आहे. Call on Him. चला देवाचा धावा करा. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी in the name आज्ञा of Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave the people in Jesus' सोड name. लोकांना येशूच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Every pain vanish in सगळ्या Jesus' name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Leave their head in सोड Jesus' त्यांचं name. डोकं येशूच्या नावात. Every stomach pain, पोटातल्या वेदना vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Vanish in Jesus' सोड name. येशूच्या नावात. People suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर आहे Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आता आरोग्य दे. Check up in your body. तपासा आपलं शरीर That तपासा. tumor will vanish ते in ट्यूमर Jesus' निघून name. जाईल येशूच्या नावात. It will go away in ते Jesus' ट्यूमर name. निघून जाईल येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Ulcer. अल्सर People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालाय Lord Jesus, touch them प्रभू now माझ्या देवा त्या लोकांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आता आरोग्य दे in Jesus' name. येशूच्या नावात. Come on, call, call, call. चला सगळ्यांनी देवाचा दावा करा करा आणि करा. Tell him your trouble. देवाला आपले त्रास सांगा. Tell him your pain. देवाला आपल्या वेदना सांगा. Tell him your suffering. देवाला आपले त्रास सांगा. Tell him your sorrow. देवाला आपलं दुःख सांगा. Be like Hezekiah tonight. हिजकिया राजासारखे आज रात्री बना. If you want healing, जर तुम्हा लोकांना आरोग्य हवं असेल come to तर Jesus. येशूकडे या Cry out like the lepers. आणि रडून त्या कुष्ठरोग्यांप्रमाणे रडा. And Jesus will touch you म्हणजे tonight. येशू तुम्हाला आज रात्री स्पर्श करतील. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. सगळी सूज अंगावर आलेली येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Arthritis. संधिवात People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झालाय Be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Spondylitis. मानेचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. What you could not do before, start doing now. तुम्हाला ते करता येत नव्हतं अगोदर ते आता करून पहा. If you couldn't move your hands, start moving your hands. तुम्हाला हात हलवता येत नव्हता तर आता हलवून पहा. Spinal cord injury. पाठीच्या कण्याचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Come on, bend down and check. चला खाली वाकण तपासून The पहा. Lord has healed you. प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. The Lord has healed you. प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ देत. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Those who are suffering with piles ज्या problem, लोकांना मूळव्याध झालेला the आहे Lord is touching you प्रभू now. येशू तुम्हाला आता स्पर्श Be करताय. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thyroid problem, थायरॉइडचा आजार Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श Be करताय. healed of that thyroid problem. येशूच्या नावात थायरॉइड पासून बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tonsils problem, टॉन्सिलचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Issue of blood, सारखा होणारा रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Tuberculosis, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Cancer, कॅन्सर Lord have mercy on प्रभू them. त्या लोकांवर दया कर. Touch their lives, त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. heal their lives, त्यांच्या जीवनांना आरोग्य दे. deliver them tonight in त्यांना आज Jesus' रात्री name. सुटका दे येशूच्या नावात. Those who could not walk, ज्या लोकांना चालता येत Lord नाही Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. and let them start walking in Jesus' name. त्यांनी चालायला लागावं येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार problem in the ears, कानांचे आजार problem in speaking, बोलण्यात येणारी बाधा be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरं होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need a blessing of a child, ज्या लोकांना संतानाचा oh आशीर्वाद हवा, God, touch them now प्रभू त्यांना आता स्पर्श कर and let them be healed in Jesus' आणि name. त्यांना आरोग्य दे येशूच्या नावात. Now, you devil आता सैताना who is troubling the people, जो तू लोकांना त्रास देतो I command you in Jesus' तुला मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात Leave, सोड.
Leave you devil in Jesus' name. सट सैताना येशूंच्या Leave नावामध्ये. you devil in Jesus' name. सट सैताना येशूंच्या नावामध्ये. See the devil is running away. सैतान पळून चालला See बघा. the devil is running away. सैतान पळून चालला बघा. Leave you devil. सोड तू सैताना. Every witchcraft power. चेटू करणी. Every demonic power. सैतानी शक्त्या. Every divination. तंत्र मंत्र विद्या. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. All witchcraft power चेटूकणी करणी that has been done upon you जे तुम्हा लोकांवर केलं गेलंय, by your enemies, तुमच्या शत्रूंनी by your केलंय, relatives, तुमच्या नातेवाईकांनी let केलंय, those powers be broken in Jesus' ती name. सगळी शक्ती येशूंच्या नावात तुटू दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण बोला. Say, devil, leave me in Jesus' मला name. सैताना मला सोड येशूंच्या नावात. Witchcraft power, leave me in Jesus' name. चेटू करणी मला सोड येशूंच्या नावात. Divination power, leave me in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या सोड मला येशूंच्या नावात. Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य सोडून जाऊ दे मला येशूंच्या नावात. Curses, leave me in Jesus' name. शाप सोडून जाऊ देत मला येशूंच्या नावात. Demonic influences, leave me in Jesus' name. सैतानी शक्त्या सोडून जाऊ देत मला येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they want, give it to them. प्रभू या लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या Those who दे. need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, bless them with a ज्यांना house. घर हवी आहे त्यांना घर दे. Father, दे बापा. whatever they are asking, give it to हे them. लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Those who need a breakthrough, give them a breakthrough. ज्यांना नवीन सुरुवात हवी त्यांना नवीन सुरुवात दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Broken homes, revive it again. तुटलेली घर परत सजीव कर. From today, आजपासून they will not smoke. ते सिगरेट पिणार They नाही. will not drink. ते दारू पिणार They नाही. will not chew ते tobacco. तंबाखू खाणार They नाही. will not do drugs. ते ड्रग्ज घेणार नाही. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Every bad dreams. सगळी वाईट स्वप्न. Some of you are dreaming serpents and scorpions. तुमच्यातल्या काही लोकांना साप विंचू वगैरे असली स्वप्न पडतात. You can see all demonic powers. सैतानी शक्त्या तुम्हा लोकांना स्वप्नात दिसतात. In your dreams, you see headless people. तुमच्या स्वप्नात तुम्हाला डोकं नसलेली माणसं दिसतात. In your dreams, you see death. तुमच्या स्वप्नात तुम्हाला मरण दिसतं. Yes, some of you are here. हो तुमच्यात असे काही लोक आहेत. You are seeing these dreams. तुम्हाला असली सगळी स्वप्न पडतात And it is affecting you. आणि त्याचा तुमच्यावर गैरपरिणाम होतोय. If you are the one, raise your hand. जर तुम्ही असे असाल तर हात वर करा. I'm going to pray for you मी now. तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. Every demonic dreams, सगळी सैतानी स्वप्न I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave them in Jesus' सोड name. या लोकांना येशूंच्या नावात. Every demonic dream, go सगळी in सैतानी Jesus' name. स्वप्न येशूंच्या नावात जाऊ देत. There are people काही लोक आहेत who have suicidal tendencies. ज्या लोकांना सारखा आत्महत्या करायची इच्छा होते. I break those powers in Jesus' name. ती पण शक्ती येशूंच्या नावात मी तोडतो. You will not die. तुम्ही मरणार नाही. You shall live तुम्ही जगणार आहात. to declare the glory of God. देवाचा गौरव जाहीर करायला तुम्ही जगणार आहात. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be prosperous in Jesus' येशूंच्या name. नावात समृद्ध व्हा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus now. आणि आता जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. And don't worry, काळजी करू नका. as I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं take this token home. हे चिन्ह हा पुरावा घरी घेऊन जा. You already are smiling. तुम्ही ऑलरेडी हसायला लागलाय. There is still a hope I can see in many of your faces. अनेक लोकांच्या चेहऱ्यावर मला आशा आलेली दिसते. You came here hopeless, now you have hope. आशाही ना लावतात जाताना आशा घेऊन जाताय. There is a flicker of hope, एक आशा तुमच्यामध्ये आता जागृत and झाली. things are going to change गोष्टी बदलणार आहे. and change for the better. चांगल्याकडे बदलणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद.